राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद गेल्यानंतर आता त्यांच्या आमदारकीही जाणार असल्याचा मोठा दावा करुणा शर्मा यांनी केला आहे। काही दिवसांपूर्वी त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची भविष्यवाणी केली होती, जी सत्य ठरली। त्यानंतर आता त्यांनी नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे। निवडणुकीवेळी 200 बूथ कॅप्चर झाले, माझे नाव आणि माझ्या मुलांचे नाव निवडणुकीतून वगळले गेले आणि कोणत्याही अधिकाऱ्यांनी यावर आक्षेप घेतला नाही, असा गंभीर आरोप करत त्यांनी आपली लढाई सुरू असल्याचे सांगितले। तसेच आता त्यांचे वॉरंट निघेल, त्यांना 6 महिन्यांची शिक्षा होईल आणि त्यांच्या आमदारकीचाही शेवट होईल, असा दावा करुणा शर्मा मुंडे यांनी केला। करुणा शर्मा यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी शपथपत्रात त्यांच्याशी संबंधित संपत्तीचा उल्लेख केला नसल्याची ऑनलाईन तक्रार केली होती। याच तक्रारीवर सुनावणी होण्यापूर्वी त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला। मी आधी सांगितल्याप्रमाणे धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद गेले, तसेच आता 6 महिन्यात त्यांची आमदारकीही जाणार आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले। यावेळी भ्रष्टाचार विरोधात आवाज उठवताना त्यांनी माणिकराव कोकाटे प्रकरणाचाही उल्लेख केला। भ्रष्ट लोकांना मंत्रालयात बसवल्यास न्याय कसा मिळणार, त्यामुळे हे सगळे गेले पाहिजे, असं मत व्यक्त करताना त्यांनी आपली पुढील कायदेशीर लढाई सुरूच राहील, असं स्पष्ट केले। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी पाहत राहा सत्य पे सत्ता। व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।